सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे. या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे येत आहेत. मुंबई म्हणजे आधीच गर्दीचं शहर, त्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि अशा वेळी हे मोठं आंदोलन सुरू झाल्याने शहरावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता मनोज जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे, सरकार यावेळी काय करणार, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आरक्षणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही. त्यांचा ठाम आग्रह आहे की मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय यामधूनच आरक्षण द्यावं. दुसरीकडे राज्य सरकारने मात्र अजूनही थेट आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा विषय अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितलं आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणं कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. फडणवीस यांनी म्हटलं आहे की मराठा समाजाला अधिस्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्यात आलं आहे. ते एसीबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गात येतात. तसेच मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या AWS कोट्यासाठीही पात्र आहे. त्यामुळे सरकारचा असा दावा आहे की मराठा समाजाला आधीच 2 वेगवेगळ्या पद्धतीने सवलती मिळत आहेत. फडणवीस यांनी असंही स्पष्ट केलं की ओबीसी यादीत आधीच 350हून अधिक जाती आहेत. जर मराठा समाजाला या यादीत समाविष्ट केलं गेलं तर आधीपासूनच या यादीत असलेल्या जातींवर अन्याय होईल. त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करता येणार नाही. तसेच त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केला की जेव्हा समाजाला आधीच आरक्षण मिळालं आहे तर आंदोलन पुन्हा का सुरू झालं आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा दावा आहे की मराठा आणि कुणबी समाजात फारसा फरक नाही. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक जवळीक दाखवत सांगितलं की या दोन समाजात आंतरविवाह होतात, चालीरीती एकसारख्या आहेत. त्यामुळे जर कुणबी समाज ओबीसी मध्ये येतो तर मराठा समाजालाही तसा दर्जा मिळायला हवा. सरकारकडून नेमलेली शिंदे समिती कुणबी नोंदीचा तपास करत आहे. त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात काही मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखवण्यात आला आहे. परंतु जरांगे पाटील यांनी हा अहवाल फेटाळून लावला आहे. ते म्हणतात की गॅजेटमध्ये स्पष्टपणे कुणबी म्हणून नमूद आहे. आकडेवारी पुरेशी आहे तरी सरकार आम्हाला मूर्ख समजत आहे. आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव एकत्र जमले आहेत. वातावरण प्रचंड चैतन्य आहे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा जोरदार दिल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की मला गोळ्या लागल्या तरी चालतील, पण आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. त्यांनी यावेळी हेही सांगितलं की माझ्या प्रकृतीपेक्षा समाजाचं दुःख महत्त्वाचं आहे. सरकारकडून असं सांगितलं जात आहे की मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या जातात, पण ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा प्रश्न कायदेशीर अडचणींमुळे मान्य करता येत नाही. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत आहेत, पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे की एसीबीसी आणि EWS कोट्यातून मिळणारे फायदे हे ओबीसींपेक्षा अधिक आहेत. हे आकडेवारीही त्याचं समर्थन करत आहे. मात्र आंदोलक या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार नाहीत. जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलं आहे की आम्ही कोणावर अन्याय नको म्हणतोय, पण आम्हालाही न्याय मिळायला हवा. त्यांच्या मते सरकार केवळ वेळ काढूपणा करत आहे आणि समाजाच्या भावना दुर्लक्षित करत आहे. आंदोलन शांततेत चालवं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी स्वतः आवाहन केलं आहे. आपल्या चुकीमुळे समाजाच्या तोंडाशी आलेला घास हिरकावला जाऊ नये, पण तेही मान्य करतात की हजारो आंदोलकांवर लक्ष ठेवणं शक्य नाही. त्यामुळे आंदोलनाचं पुढे नेमकं काय रूप धारण करेल हे सांगता येणं कठीण आहे. सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या, दुसरीकडे ओबीसी समाजाचा संभाव्य विरोध, दोन्हीचा विचार करावा लागणार आहे. जर हे आंदोलन आणखी तीव्र झालं आणि राज्यभर पसरलं तर सरकारला निर्णय घेण्याचा दबाव येऊ शकतो. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. दोन्ही बाजू आपापल्या जागी योग्य वाटणारे मुद्दे मांडत आहेत, पण या संघर्षात कोणावरही अन्याय होता कामा नये आणि कोणाचंही नुकसान होऊ नये हीच अपेक्षा. सरकारने संवादाच्या माध्यमातून मार्ग काढावा आणि समाजानेही संयम राखावा, कारण आरक्षण हा विषय केवळ भावनेचा नाही तर संवेदनशील कायदेशीर प्रक्रिया असलेला मुद्दा आहे. बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजे लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.